मी काय म्हणते आपल्या गावात आहे ना तो बाबूराव नाही का बाबिया हा. तो बुट्टा तुला येड्यान करतो बाय मागे येड्यावानी करतो म्हणजे त्याच्या पायी 2-4 बायांची फारकत झाली हा आणि ना बायांना तो नांदून सुद्धा देऊ नये राहिला एवढा बेकार आहे. हे? मग त्याच्या पायी घर नाही सोडता येणार. हा बाई एक तर आपले नवरे बाहेर आहे आता हा ना. मानावर तो फॉरेनला गेला बाई काय कमवून आणतो काय बाई मानावरा तो व्हिडिओ कॉल करतो मानावरा म्हणतो मला पहिलं घरात दाखव कोण. हा? हा त्या बाबूरावमुळे का ग? मानावर गेला काश्मीरला कमवायला. हा. म्हणजे तो ना म्हणजे संशय नाही घेत माझा नवरा हम्म. पण मग त्याला काय वाटतं ही बाबी कुठून चुकून येऊन बसल ना बाई घरामध्ये लपून. हा बाई मग मानावर तर बाथरूम मध्ये असं तरी व्हिडिओ बरं कॉल आला आणि करतो. गेला कार्यक्रम करून तर काय नवऱ्याला सांगता मग? येईल का बाई असं नाही ना असं बाई घडलं म्हणून. नाही सांगतात खरंच, मग? नाही सांगता येत. नाही तर मग तो द्यायचा आपल्याला हा, काढून हा, मग खरंच. गपचिप आपला कार्यक्रम झाला तर मग फक्त गपचिप नाही का हा, तेरी हा, बी चुप हा. आणि मेरी बी चुप. हो खरंच आहे. मानावर तेच करतो हा. म्हणतो आपलं नवीन लग्न झालंय बाथरूम जाताना पण व्हिडिओ कॉल करत जाय फोन बाहेर ठेवत जाय. हा होय बाई तिचा होय बाई. भरोसा नाही तर मग कोणी कशाला जाते आलं बरं नाही. एवढं हा. लांब नाही तर मग तो आपण आता नवरा तरी तुला सांगतो बाथरूम मध्ये जर टॉयलेटला गेली तर फोन बाहेर ठेवीत जाय. मी तसं नाही करीत मग? बाई माझं तर म्हणतो फोन सुद्धा मध्ये घेऊन हे जाय. बाई, विचित्र तो बाथरूम मध्ये असला मग काय करायचं. नाही बाई, तर मानावर मी तर बाथरूम मध्ये फोन चालू करून व्हिडिओ कॉल चालू करूनच टॉयलेटला बसते बाई काय करावं बाई आता, पर्याय कायचा नाही. नवरा हा मग अमेरिकेवरून डायरेक्ट व्हिडिओ एवढं कॉल. शक्य का? हा ए बाई त्याला म्हणतो एवढं शंका घेतो ना तर काय कर म्हणा बॉडीगार्ड ठेवून दे असं म्हणा बोलले मी त्याला त्या दिवशी तो म्हणे खुशाल एखादा माणूस पाय म्हणे म्हणला का बॉडीगार्ड म्हणून. हा मानावर वॉचमॅन ठेव गेट बाहेर म्हणजे वाजवलं का दरवाजा तुला कळत जाईल. अगं काय वॉचमॅन आणि मग? फिचमॅन मी काय म्हणते आता आपण तिघी शेजारी शेजारीच, राहतो हा, आपलं अंगण सुद्धा एकच आहे. एकच हा. तर मग आपण असं डोकं चालवा ना एक काय? बॉडीगार्ड ठेवू ना आपल्या हा तिघींमध्ये. ते हा मी तेच म्हणून राहिले मग पेमेंट देऊ थोडं थोडं हा. सगळ्यांचे नवरे बसल्या काय? सर्व्हिसला. हा बाई. आला बाई खाजीत अरे तोंडापाशी खाजीत येतो बाई. गं, आई बसल्या? तेव्हा लागला बसलो खाजीला. लांब जाऊन खाजवायचं ना. आणि असंच करतो बाई. त्याला असं वाटतं यांचे नवरे नाही इड मग यांनाच आपण रोजाने थोडी जागा द्या ना खाजवायला. बसायला. गावात आम्ही ते सापडतो का तुम्हाला हा? हा. कधी नवरे तिकडे नसले जा कधी त्या मंदीकडे जा नवरे नसते का साधं तोंडाव. हा ना बाई त्यांचं नवरे राहते गप्पा मारत राहते. आणि इथं मांडर बसतो तिच्या थोडी जागा द्या पुढे बसायला. जागा हा, येतं उभा थोडं राहिला सरळ ना बाबा. त्या अंगाने. तिथं उभं नाही नाही, राहा. काय काम आहे बोललो असतं बसलं असतं म्हणजे का आला गप्पा गोष्टी मारायला. नको रे बाबा तुला अरे 100 तरी वर्ष कर आयुष्य बघ आहे. तुला. राहा ना. हे इकडे या. गप्पा गोष्टी मारायला कोण नाही का मला? लांब बरेच लांब काय? अहो लांब बरा ना असं काय आणि तिथे जागा आहे का बसायला मला जागा नाही मी चकलू ढकलू बस. मग बसायची गरजच काय तुमची वाट धरा बेकार माणूस आहे भाई हा बाई हे का ते तमाशा लय चिकट लागायचं ते बाई आलंच थोडं लांब अडचणीत काय ना हम्म. घुसलंच. हे पण. काही नाही म्हणते. काय काम मग काय? काढत आमच्याकडं काय नाही सहज. सहज हिंडच हेच काय चाललं तेच काय चाललं हा. पाय किती दुखत असतं नाही का? आम्हाला तो नवरा आला नाही का अजून? पहिले पंचवीस. आता अशा पंचायती करीन तर ज्याला म्हणतात ते नवऱ्याचे फोन येते येणार बरं आहे. आमच्या नावावर तिच्या नवऱ्याचं काय करायचं बा? नाही ना. येतोय की नाही नाही बॉस? बघ करायचं काय बा मग रात्रीची विचार घेतो आता काय मग ते इथं 8-9 महिने जायचं नवरा कामाला जाईल. कोणाचं तर हा मग जातोच ते आता बिचारा कमायला गेला तिकडं तरी माझ्या व्यापारा दिवशी ना त्याचा फोन आलता मला. हम्म. मला म्हणे, काय चाललंय बाबरा म्हटलं काय माय नवऱ्याचा हा. तुम्हाला कशाला सर आम्ही मित्र नाही का? तोच मला म्हणे काय चाललंय म्हटलं काय नाही आता उन्हाळा आहे म्हणलं हम्म. बस त्या जेवणात झोपत मग उठत. त्यांनी सांगितलं घरी जाय बघ हा तो मला म्हणे हा तो वहिनी का पाय हा का काही बावर असे मिशन आहे ना हा, हा. काही ते लागलं बागलं तर आता मी आहे म्हणून मी यार आज 4 महिने हम्म. 4 महिने झाले. मला तर असं काय म्हणलं नाही आता तुला काय आलं म्हणलं लगेच मग पण आणि तो आता 2 वर्ष नाही. मा जाऊ दे मा नाही आला आणि तिकडच राहिला ना त्यांनीच तर मला गलू मा अशा थप्प्या पाठवल्या तरी बाद झाली. थप्प्या खाशील का? हा तो नाही आला तरी चालेल. थप्प्याने पोट भरलं का? तूच सांग जाऊ दे. अहो जीवनावश्यक वस्तू काय आहे पैसा आहे पैसा हा, आहे. मग. हं. पैशाशिवाय काय येतं काय पैसा घेऊन जर बसले? सगळं जर करता पैसा जर असला सगळं येतं. नवरा बदलते. मग पैसा जर सगळं करता हम्म. तर मग काय गरज आहे? मग तुम्ही काय कमवता एवढं? अशी लावेल ना एक बाचाडा तुम्ही कशाला तुला कमवता काय मग? करायचं रे हा? उद्योग म्हणजे काय बोल राहिले का तुम्ही वाईट पैसा बोलतो? कमवू राहिले नाही मग आमच्या नवरे पैसा कमवला गेले ना मी कुठं कमीतोय? तिचा नवरा नाही तिचा नवरा नाही. गावातच तुला माहिती ना मग तुम्ही काहीच नाही करत हे विचारायला आले का हिचा नवरा कुठं तिचा हा. नवरा कुठं. तू आता याला गेला जम्मू काश्मीरला
हा माझा गेलाय तुम्हाला तो कोण तर काय सांगितलं? 2 1 वर्ष 3 वर्ष नाही येणार. नाही येणार. फोन चालू आहे ना रोज. तुला कसं काय होतं बिगर नवऱ्याचं? का बरं होत नाही? व्हिडिओ तुला कॉल ध्यान येते का नवऱ्याचं? येतो ना, व्हिडिओ कॉल कधी चालतो रोज. भेटतील, काय होतील, कधी व्हिडिओ- खायला आणतील. व्हिडिओ कॉल येतो, बोलतो. बरं मी तुला आज शंकरपाळ्याची घेऊन येतो. मला काला लाल शेंगुळे. कधी? गुलाबजाम. मला कशाबद्दल काय वाढदिवस आहे काय का तुमचा? तुझ्या इथं वाढदिवस आहे का? ए, वाढदिवस नीट बोल. विचार राहिले. मग कशाबद्दल? माझ्या मित्राने सांगितलं वळीला काहीतरी नेऊन दे म्हणून खायला. बाई, मग कधी रात्री येतं का? तू जाऊ म्हणे, मग मला आता काय लाज जरा येताना लाज घेऊन यायचं ना. हा बायला गोड शो रात्री पण येतं का? पण 5 वाजता येईल. आत्ताच घेऊन यायचं आणि तिघींनी खाल्ला आता असेल मला तर. काय माहिती भेळ आयटम नव्हता हा? का? गोडी शेवदेव राहिला लाल. काय गुळ शेवगा गुळाची राजा गुळाची. तूच काय अरे, पण तू लांब आयटम देव राहिला तर टाकू एक टाळू. आम्ही नाही खात गुढी शेव. नाही का? बरं मी काय तिकडे हात नको लाव. काय? 10 मिनिट बा. काय चापली तो असा? काय माहिती? कोणी ताप मग आता हात लावला ना तुम्ही तिला माझं आठवलं काय झालं म्हणजे त्याला मारी ना. पुढे हात ठेवायचा काय? आता याच करते. ए बाबा त्याला काय? बाय बाई यो ही बाई येणं झालं काय हातात जर ओढ राहिला बायाची काय हात पाय वडतोय बाबा जाय जायचं ना. का तुम्हाला नीट? म्हणजे आता तुम्ही आता लय लवकर चाललं मला काय बाई. म्हणायचं? चल. ए बाबा मानवरा का आहे का हात लावितो वय चाल. झालं दोघींचं चाल लगेच बाई, तिसरं पुढे झाला न्यायचं. काय? मग तुम्ही काय हे समजा का तुम्ही काय नाही नाही या हाय संग बरं, काय थांबा. समजे त्या तुम्ही तिघी जण एक बरं किती दिवस एकत्र राहायचं म्हणजे हा? किती दिवस? अरे एक दिवस तरी तुम्ही एकटं सापडशाल मला काल मग काय सापडलं. झालं? एकटं जर सापडले ना तुम्हाला सोडणारच नाही मी हा. जरा ठेवा तुमची नवरी आहे आता किती लांब लांब आहे पहा आम्ही तिघी आहे ना एकमेकीला. काय आम्ही सांगा. संगत राहतो आम्ही हा. डायरेक्ट बॉडी गार्ड. मग मी त्या ठेवत राहतो आता आम्ही डायरेक्ट तो दाखा बिना बॉडी गार्डच ठेवू. काय बिचार? हात पाय मोडी ना आम्ही थोडी बेल वाजली ना घराची एकमेकीला फोन करतो नाही, लगेच मग उठतो. बरोबर आहे हा. माझ्या लक्षात आलं तुम्ही बॉडीगार्ड काल पुढे कशाला हा आला. बरोबर आहे काय झालं? काल बरोबर 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 नवरा नाही का आपल्याला? आता काय तिघीन मी मध्ये लगेच एकच फोन body करून सांगतो तुमच्या नवऱ्याला आम्हाला नवरा नाही का हा. बॉडीगार्ड ठेवू आम्ही दिवसभर. काल आठवड्यात तिघी मध्ये हा एक म्हणून काय झालं तू? हा? बरं जाय बाई हा? जाय. ठेवा आम्ही काय करायचं आम्ही. तिला ए, कोणी बाबा, येतोय, चल बाबा? ना, काय डोक्यात पाणी बी नाही का? हा? हे काय एक हात धरला आणि चाल. दे ना वाजून तू या चाल मग म्हणजे काय? नेमकं येतो का? हाय. बुचकू जाय ना, नको जाय का ना. आता? काय बाबा ये हे बाई, काय तमाशा? माकडानेच करायला घेतात. निघा बाबा का बोलव कोणाला? हिला कुणी केलं रे तुम्ही थांबा ग मी उठल्याशिवाय तो हा. जाणार नाही. उठा बरं. मग कळन आता कसा कसं पळतो पळालं? पाय हा. या काय ह्याच्यातच पळालं. त्यावेळी एका बुक्कीत हा गावला असतं मी. मग कसं पळायला पाय ना हे पण मग आता आहे ना आपली खरंच बॉडीगार्ड ठेवावं लागेल. ते ना मी म्हणजे सकाळी जाहिरात पाहिली बर का हम्म. तर मी फोन करील. हा का? हा मी फोन अगं मग तर भारी काम झालं. बॉडीगार्डला का? कुठला? कंपनी ना त्या कंपनीची बॉडी हा, गार्ड बरं आहे. पण आपल्याला परवडण असं आहे ना. बोलू ना आपण. अहो, तिघींकडे कसा राहील? नमस्कार. आले नमस्कार. वाटतं, हा. काय ग? तिघींकडे कसा राहील? ते हा ज्याला ना. तुम्ही दिले ते पांढरा बंगला हा, आहे हा, इथं हा. आंब्याची झाडे. हा का? तुम्हाला बॉडीगार्डची गरज आहे हा. म्हणे तुम्ही कोणत्या कंपनीतून आले? कंपनी कोण नाही मी असं प्रायव्हेट आहे का? हा प्रायव्हेट आहे. रिटायर बा तुम्ही. हा retired. हा मग तुमचं पेमेंटचं कसं काय आमच्या तिघींचे बॉडी गार्ड राहणार तुम्ही. तुम्ही एकटे आहे का एकाच बंगल्यात तिघी जण नाही, शेजारी शेजारी शेजारी. मग मिनतीला कसं राहणार तुम्ही? काय राहण्याची सोय हम्म. खाऊन पिऊन पगार. आणि पैसे गेट आमचं एकच आहे. खोल्या आमच्या 3 हा. शेजारी शेजारी आहे. हा. हा एकदा गेट बंद झालं तर तुम्हाला तिघांच्या घराचं राखण करायचं. चक्र मारतच राहायचं. आमच्यापैकी 2 घरी असते आणि एखादीला कुठं बाहेर जायचं असं त्याच्याबरोबर मारते. जायचं. चक्रा कम मारत मग आमच्या दारात शेकोटी मारते हो आणि मग तुम्ही घरा राखण जे राहते का ते वॉचमॅन मग तुम्ही का घरात झोप शकता काय? बॉडीगार्ड मी तुमच्या संगत फिरणार रात्रीचं म्हणतो आम्ही. झोपायला वेळेस. तुमचं संरक्षण हे माझं काम आहे घराचं नाही. बरोबर तुम्हाला कोणी छेडछाड कोणी धरलं अच्छा, कोणी तो म्हणजे bodyguard आहे का? छेडछाड, हा ते आपले बॉडी गार्ड आहे. हम्म. आणि समजा घरावर जर दरोडा पडला स्पेशल सेक्युरिटी ठेवा त्याला घरावर जर दरोडा जर पडला हम्म. आणि त्यांनी जर आपल्याला चाकू दाखवला हम्म. त्या दरोडेखोरांनी हा. आणि एक जण जर समजा कपाट लुटीत असला तर हा फक्त त्यांच्या पाहत राहील. मला वाटलं पळून जाईल. हा नाही ना मला जर एखाद्यानं धरलं मग मी त्याला मारणार तो हा कपाटाचं म्हणजे संरक्षण सारा नाही लुटून करणार. नेलं तू काहीच नाही काहीच का? माझा काही नाही सामान नाही मी तुमच्या उशाला असं बस हा हा ना. कपाटाचं संरक्षण नाही करणार तो आपलं हा. संरक्षण. मग तू वाट पाहशील बघ, हिला कधी हात लावतो तुम्ही किराणा आणायला गेला का मी फक्त असं करतो. हा का?
तुमच्याकडे काय बंदूक आहे का तलवार आहे का काय? ते नंतर दाखवे तुम्ही आता तुम्हाला दाखवून काय उपयोग नाही. हा बरोबर आहे. आजपासून हिच्याकडे किती ड्युटी पगार उद्या घेणार? पेपर आपल्याकडे. पगार काय 50,000 आहे. हा तिघी मिळून आहे ना महिन्याला 15 45 द्या 5 45. कमी द्या म्हणजे तिघीचे काम करणे मी खाऊन पिऊन 7,000 दिन बाई. मी तेच म्हणणार हा एवढं जेवण एक दिवस सकाळ संध्याकाळ तुम्हाला तुमच्या भीती एक नाही वाटत दिवस का नाही, लोक नाही का तुमच्या गावात अहो असे? खाऊन पिऊन हिचे 7 माय 7 हे 7 21,000 उराले. खायला एवढं लागत का मला आता बॉडीगार्ड म्हणलं चांगलंच खात राहायची असेल ना? सोय, रूम काय भेटल. सकाळी शिरा पोह्याचा नाश्ता हं. दुपारा जेवण 4 वाजता फळं आंघोळ काय म्हणजे आम्ही दिवसभर स्वयंपाक करत राहायचं का? का बॉडी कस का काय? बनत आणि रात्री मला दूध लागत काजू बदाम असं काय गावरान तूप तुम्ही दोघी ठेवा, मम्मी नाही ठेवत. काय बाई बॉडीगार्ड? अगं तो काय बाब्या बोलतो जेव्हा bodyguard? ताव मारून जाईन तेव्हा तुला मी कळत तुमच्याकडे झोपायला येत जाईल ना रोज. ही बी फुकट पाहायला लागली बरं का? तुमच्यापेक्षा मॅडम ते जास्त जेवण आहे यांना भीती नाही वाटत. नाही तिला नाही मी त्या वाटत. दोघींकडे आहे, दोघींच्या आश्रयाने राहील. डेअरिंग त्यांना बी आम्हाला वाटत हा असं आहे. असं आहे अवघड आहे. बरं जाऊ दे कमी करून घेऊ जाऊ दे 40 द्या मग 21,000 पुरतं ना 21 ठीक आहे, राहायची सोय पण आहे तुमची. हो 10 तर द्या ना द्यायची का ग? नाही ना नाही म्हणते मग जाऊ का मग? नाही ना असं नका करू. काहीतरी मागं पुढं व्हा. आता तुम्हाला सांगू राहिलो पण तुमच्या लगेच सावली बरोबर चालत मी एवढं काम करेन तुम्ही असं तुम्ही माणसाला बा- मारू शकता का माणसाला? बाजारात माणूस काय फक्त तुम्हाला सांगितलं ना तुमच्या अंगाला फक्त हातच लावून द्या हा का? त्याचे 2 मामा ट्रायल द्या ना थोडी तुमची. हे चला ग ट्रायल घेऊ आपण त्यांची. चला आमच्या संग. आज बाबाला- आज बाबाला समजा तुम्ही सांगा पहिले. बॉडीगार्डच आहे हा? बाबूरावला पहिला हाणायला लावा. हा चला सर पण मग आता ड्युटीत पक्के झाले तर हा. नंतर पेमेंट ठरवा हा चला. पाहू आता तुमची परीक्षाच घेतो आम्ही. पहिला ट्रायल आज. हा तुम्ही किती घ्या हो तुमच्या फक्त अंगाला हात लावून द्या कोणाला हा त्याच्याने 2 तुकडे केलेत काय राहिलं हा ना. मग नाही बॉडीगार्ड. काय बॉडीगार्ड असून काय मग फायदा? सावली म्हणे तुमची. धरला बाई बरं झालं. त्याच्यामुळे bodyguard लागला बाई. या मॅडमला कस का लावला थांबा, आपण नाही का नवरी घरी नाही? नवरा घरी नाही म्हणजे काय मग आम्हाला हात लावायचा का? लावला मग तुला करा आकोळी घातलं काय आम्हाला? या मॅडम कोणी माहिती का बरं त्या मालकीने माझ्या बरं का माझ्या ए पण बॉडीगार्ड ठेवला बॉडीगार्ड कधी रात्रीच. रा- हा तुम्ही हा मी तुम्हालाच मदत मला ठेवा काय तुला कोणी उचलून नेली? काय या ठेवा? हात का लावला ते सांग पहिले मग डायरेक्ट आला आणि अंगाला हात लावला. मग मी असंच मग हात का असंच लावला? करतो देव. बरं, बाई. बॉडीगार्ड ठेवला आम्ही. ए बाबा ए तू आई असं आहे मग बॉडीगार्ड असं ठेवलं आम्ही. बाबा ठेवला तुम्ही ना चला घरी मी बांगल्यात मागते हा चला घ्या त्या. हा, चल. बांधून घ्यायचं बांधून ठेवायचं. खरंच बॉडीगार्ड लागतच होता. अगं तो बरं झालं टाइमवर असं ठेवला. धर. त्याचे हातपाय बांधून वर टांगेला गॅलरीला आता हा हा बोकड्याने असं लोंबेल देवा ते बरं झालं बॉडीगार्ड आम्हाला भारी पटलं काम बाई. केलं. आता जाऊ दे पेमेंट जास्त गेलं तर चालेल. हा तुम्ही म्हणले ट्रायल पण हा. मला हे समजा एवढा दिवस कस काय येते माणूस अहो, तो माणूस तसा आहे. त्याला माहिती ना. डोक्यात सायको आहे, सायको. त्याला माहिती आहे. मागं हात हा. घेऊन लागला त्याच्यामुळे म्हणजे आम्ही वाढलो. गळ्यातलं ते सोनं नाही नाही त्याला नाही, माहिती. नाही, नाही. नवऱ्याने त्याला आमच्या वेगळी अपेक्षा आहे आमच्याकडे. हा नवऱ्याने, नवरे घरी. हा. त्याच्या आधी छेड काढून घालता का हा त्याला जर आता म्हटलं ना तोळाभर सोनं आणून दे आमच्यापैकी काय कोणाला घेणं नाही. तरी दे ना आणून. हा मग तर त्याला ते आमचं चोरायचं नाही त्याला आम्ही लागलो. असं असं का हा. बरं जाऊ दे आपलं काम पटलं की नाही हा, तुम्हाला? मग? एकच नंबर पटलं तर लगेच. बाबूराव सायकोय त्याचा तुम्ही चांगला बंदोबस्त केला हे आम्हाला पटलं. तुम्ही धरला आता बी. आम्ही ना तुम्हाला आहे ना 7-7 नाही आम्ही तिघी मिळते 10-10 हजार हा. रुपये, म्हणजे 30,000 रुपये पगार. ते झालं. खाऊन पिऊन 2 टाइम जेवण 2 हा. टाइम चालेल मग तुम्ही हा? म्हणले ट्रायल दे म्हणून दिलं हा हा कसं इंटरव्ह्यू घेतेच म्हणा हा, कामाचं मग? आता काय करू आपण आहे ना थोडं त्याला मिरचीचा दूर देऊ हा हा म्हणजे सुधर. नाही नाही रात्री त्याला कपडे काढून आणा त्या हा ते बी तुम्ही सांगणार बॅग का? मध्ये लय साहित्य तुम्ही आहे. जाणणार ना पूर्ण दहा तेल आहे, डबे असं जास्त तेल लावून आणतो आपल्यापर्यंत काहीच नाही. चोप देता का तुम्ही? मग असं बाहेर छेड काढणं जास्त आहे आपल्याकडे ट्रीटमेंट हा ना हा ना अंधार खोलीत घेतो याला म्हणते बॉडी. बरोबर चला मग मग. आपण जाऊ. चल